श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आपण आज जाणून घेणार आहोत की नवरात्रीमध्ये कन्यापूजन करताना कुठले नियम पाळायचे आहेत. या पवित्र सणात 2 ते 10 वर्षांच्या मुलींना देवी मानून त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. काही जण त्या मुलींना देवी दुर्गेचे रूप मानतात आणि त्यांची दररोज पूजा करतात, तर काही त्यांना अष्टमी किंवा नवमी तिथीला एकत्र बोलावतात. अष्टमी तिथीला देवी स्वरूप मुलींना बोलावून त्यांची पूजा करायची असेल आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काही गोष्टींची आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते. चला तर मग जाणून घेऊयात की या नवरात्रीमध्ये कन्यापूजन करण्याच्या त्या महत्त्वाच्या नियमांबद्दल, ज्याचे आपल्याला पालन केल्याने इच्छित आशीर्वाद मिळतात आणि आपल्या त्याकडे दुर्लक्ष केल्यास नवरात्रीचे व्रत हे अपूर्णच राहते. तर सर्वात आधी कन्यापूजनमध्ये आपल्याला काय करावे आता हे जाणून घेऊयात. तर सर्वात पहिला नियम आहे तो म्हणजे कन्यापूजन करण्यासाठी सर्वप्रथम 9 मुलींना मोठ्या आदराने आपल्या घरी बोलवावे. तसेच दुसरा नियम आहे कन्यापूजेमध्ये 9 मुलींना 9 देवींचे स्वरूप किंवा रूप मानले जाते. त्यामुळे कन्यापूजेसाठी फक्त 9 मुलींना बोलवा. जर तुम्हाला 9 मुली एकत्र न मिळाल्यास किंवा जर एकत्र मिळाल्या नाहीत तर आलेल्या सर्व मुलींची पूजा करा आणि उरलेल्या मुलींना भेटवस्तू आणि प्रसाद द्या. तिसरा नियम आहे 9 मुलींसोबत किंवा 9 कन्यांसोबत 1 किंवा 2 मुलांना बोलवण्याचाही नियम आहे. हिंदू मान्यतेनुसार ही 2 मुलं गणपती आणि भगवान भैरवाचे प्रतीक आहे. त्यांना आपण बटूक सुद्धा म्हणतो. तसेच मुलींनी घरात प्रवेश केल्यानंतर त्यांचे पाय धुतले पाहिजेत. जर तुम्ही उपवास आणि उपासना करत असाल तर हे पुण्य मिळवण्यासाठी स्वतः पाय धुवावे. तसेच चौथा जो नियम आहे तो म्हणजे मुलींचे पाय धुतल्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावावे, पायावर फुले वाहावी आणि त्यांचे औक्षण करावे. 5वा नियम आहे सर्व कन्यांना कपडे किंवा भेटवस्तू द्यावी. जे आपल्याला शक्य असेल ती भेटवस्तू तुम्ही देऊ शकता. तसेच 11 रुपये 21 रुपये दक्षिणासुद्धा द्यावी. आता बघूयात कन्यापूजेत काय करू नये. तर कन्यापूजेत सर्वात पहिला नियम आहे तो म्हणजे मुलींसाठी स्वादिष्ट आणि कमी तिखटाचे अन्न बनवावे. त्यांच्यावर खाण्यासाठी दबाव टाकू नये. दुसरा नियम आहे म्हणजेच घरी आलेल्या मुलींशी अतिशय आदराने वागा. त्या प्रसन्न झाल्यास तुम्हाला देवीचा आशीर्वाद आपोआपच प्राप्त होतो. तिसरा नियम आहे तुमच्या घरी आलेल्या 9 मुलींना भेटवस्तू अवश्य द्या. चौथा नियम आहे मुलींना शिळे अन्न खाऊ घालू नका. त्यांना फक्त ताजे तयार केलेलेच अन्न खायला द्यावे. 5वा नियम आहे तो म्हणजे मुलींसाठी तयार केलेल्या जेवणात लसूण कांदा वगैरे घालू नये. 6वा आणि शेवटचा नियम आहे तो म्हणजे कन्यापूजन केल्यानंतर आदराने त्यांना निरोप द्या. तसेच पुढच्या वर्षी येण्यासाठी सुद्धा निरोप द्या. तर हे होते कन्यापूजनाचे महत्त्वाचे नियम. तर हे नियम जरूर पाळा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.